एमपीएससी विद्यार्थी शिष्टमंडळ यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। एमपीएससी विद्यार्थ्यांचं 2 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेतलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून एमपीएससी विद्यार्थी हे आंदोलन करत होते। त्यांचं शिष्टमंडळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेलं होतं आणि या ठिकाणी आपल्या मागण्या या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, एमपीएससी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ हे शरद पवारांच्या भेटीकडे गेलं होतं, त्यांची भेट झालेली आहे, चर्चा झाली, नेमकी काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून हे सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यामध्ये उभं राहिलेलं होतं आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत स्वतः राष्ट्रपती शरद पवार जे आहेत ते 5 संपर्क जो आहे तो ठेवत होते, कारण रोहित पवार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। या सगळ्या विद्यार्थ्यांनी शरद पवार आज पुण्यामध्ये आल्यानंतर पवार साहेबांची जी आहे ती भेट घेतलेली पाहायला मिळते। पुण्यातील मोदी बाग येथील संपूर्ण भेट एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाने जी आहे ती घेतलेली आहे आणि या भेटीतून त्या मागण्या कारण का तारीख पुढे ढकलण्याची। रोहन, काही तांत्रिक अडचण येते, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। गेल्या 2 दिवसांपासून एमपीएससी विद्यार्थी आंदोलन करत होते। या आंदोलनामध्ये रोहित पवार यांचा सहभाग होता। सुप्रिया सुळे यांच्याकडून सुद्धा पाठिंबा देण्यात येत होता। सरकारने निर्णय घेतला नाही तर या ठिकाणी शरद पवार सुद्धा या आंदोलनात उतरणार असल्याचं बोललं गेलं होतं। सरकारला इशारा देण्यात आला होता, मात्र आता यानंतर हे शिष्टमंडळ आता शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहे। आपल्या मागण्या या ठिकाणी शरद पवार यांच्याकडे त्यांनी सांगितलेल्या आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय रोहित पवार सुद्धा त्यांच्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शरद पवार यांच्या समोर मांडत आहेत। बघा, कर्नाटक असेल, केरळ असेल, तिथं असणारे जे राज्य सरकार आहे, तिथं असणारं जे त्यांचा आयोग असेल, जेव्हा केंद्रातल्या बँकिंग एक्झाम ह्या जाहीर झाल्या, त्या राज्यांनी त्या आयोगाली तिथल्या लोकल म्हणजे राज्याच्या ज्या परीक्षा होत्या त्या पुढे ढकलल्या। हीच गोष्ट महाराष्ट्रातलं आयोग तिथं करत नव्हतं आणि त्याच्यामुळेच सर्व विद्यार्थी मिळून स्वतःहून तिथं आंदोलन करत होते। आंदोलनासाठी तुम्ही बघितला म्हणजे किती 25,000 30,000 मुलं तिथं आली होती आणि 11 वाढतच चालला होता। त्यामुळे विद्यार्थ्यांचीच मागणी होती, पण त्यांची अशी सुद्धा मागणी आहे की आता बस करा, कारण का बँकिंगचं आता टाइम टेबल अख्ख्या वर्षाचं आलं आहे असं आम्हाला कळतं आणि मग त्या अनुषंगाने